स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी उठल्यावर गॅलरीत गेलो आणि गॅलरीत बघितलं तर सगळीकडे मस्त ऊन पडलं होतं आणि तरी पण थंडी वाजत होती। मग आपला पाणी तापवायचा हीटर चालू केला, म्हणलं मस्त कडक पाण्याने आंघोळ करूया आज। आपलं पाणी तापवपर्यंत आता 10 मिनिटं तर कमीत कमी लागणारच होते, त्यामुळे म्हणलं तोपर्यंत आपला हातरून आणि पांघरून व्यवस्थित घडी करून ठेवावं। मग सगळं आवरून बिवरून आज आपण काल म्हणल्याप्रमाणे ड्युटीवर आज टाइमावर निघालो होतो, पण जाताना वाटत आपल्याला एका लॅबला स्लाइड देऊन जायचं होतं। आज लवकर निघून पण ते स्लाइड द्यायचं असल्यामुळे शेवटी आपल्याला 9 मिनिटं उशीर झालाच होता। पण ते स्लाइड देऊन आलो म्हणून मॅडम काय दया दाखवणार नाहीत, लेट मार्क तर लावणारच। जाऊ दे, तरी पण आपण बरंच लवकर आलोय आज। मग आता लवकर आलोय म्हणल्यावर राऊंडला बी लवकरच कल्टी मारायला लागली। आपला पहिला राऊंड औंधच्या साईडला होता, तो उरकून घेतला आणि जेवण झाल्यावर आपला दुसरा राऊंड बराच लांब होता, म्हणजे चंदननगरच्या साईडला होता, त्यामुळे जेवण झाल्यावर लगेच कल्टी दिलो। चंदननगरला काय सॅम्पल नव्हतं, पण तिथल्या लॅबचं पेंडिंग बिल होतं, त्यामुळे सरांनी आपल्याला चेक आणायला पाठवलं होतं। मग त्यांच्याकडनं चेक वगैरे घेतला आणि आपल्याला पुढच्या राऊंडला जायला उशीर व्हायला तर म्हणून महागारी फिरलो। आणि तिथनं महागारी येताना आपल्याला परत येऊ सनसेट दिसला। कसला भारी व्ह्यू आहे बघा, एकदम गोल्डन सूर्य आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेलं मस्त केसरी रंगाचं आकाश। ह्यो सनसेटचा व्ह्यू बघून भावना आपल्या मनाची शांतीच होते। मग आपल्या मनाची शांती होईपर्यंत तिथं थांबलो आणि तिथनं पुढं आपल्याला परत राऊंडला जायचं म्हणून महागारी आलो। आणि राऊंडला आल्यावर तिथला इंचार्ज आपला संतोष भाऊ परत एकदा गाणे म्हणायच्या मूड मध्ये होता। तू जो झूले प्यार से आराम से आजा संता बाहों में तुझ में सही खो जाऊं। मध्ये मध्ये आपला शहाजी भाऊ सूर देत होता। कसा आहे दोघांची जुगलबंदी आणि आपल्या संतोष भाऊचा आवाज कसा आहे तेवढं कमेंट करून सांगा। आणि कामावरून संध्याकाळी घरी आलो आणि घरी आल्यावर आपल्याला आठवलं की मम्मीने दुपारी आपल्याला कॉल केलता की काम सुटल्यावर डायरेक्ट मावशीच्या घरी या। मग थंडीला आहे म्हणून आपलं जर्किन मिरकिन लगेच अडकावलं आणि लगेच मावशीकडे गेलो। आणि मावशीच्या घरी आज स्पेशल मिसळ पाव बनवला होता। मग सगळेजण भावांना आम्ही एकत्रच जेवायला बसलो आणि ह्या आमच्या वहिनी साहेब ज्यांनी हातचा मिसळ पाव बनवला होता। मग जेवण झाल्यावर आता परत मम्मीला घेऊन घरी जायचं होतं। थंडीमुळे बघा भावांना मी एकदम कसा पॅक झालोय। बरं आता मी घरी जातो। तुम्हाला तेवढे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत।